हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्य भाजप संघटनात्मक तसेच नेतृत्वामध्ये कोणताही बदल नाही। मजबूतीने महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणायचं आहे, पियुष गोयल यांच्याकडून स्पष्ट। महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा जिंकण्यासाठी रोडमॅप तयार, लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती। एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीत, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती। अजितदादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजित पवार यांचे आमदार अमोल मिटकरींचा भाजप नेत्यांना इशारा। महायुतीला अजित पवार यांचं ओझं, लोकसभेतील पराभव जिव्हारी, भाजप आमदारांमध्ये खतखत, दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरे गटाची पाठराखण करत असल्याचा दावा। भुजबळांची पक्षामध्ये गळचेपी, ते सरकारमध्ये राहतील असं वाटत नाही, आव्हाडांचा दावा। भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली नसती तर मुख्यमंत्री पदाचा टिळा लागला असता, राऊतांचा टोला। अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारकीपदी बिनविरोध निवड, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घोषणा। मनात राम आणि हाताला काम, डोंबिवलीमध्ये वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाची बॅनरबाजी, बॅनरमधून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। शरद पवार दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर, आज अनेक ठिकाणी शेतकरी मेळावे घेणार, शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। राज ठाकरे आणि अमित ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर, आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, तर उद्या त्र्यंबकेश्वरच्या वारीमध्ये सहभागी होणार। आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू, 17,471 पदांसाठी 17,76,000 इच्छुक, मैदानी चाचणी, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा घेण्यात येणार। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसाची हजेरी, बोरिवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरामध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची रखडपट्टी राहण्याची शक्यता, 2026 पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट। राज्यामध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस, कोकण विदर्भामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी, तर मराठवाड्यामध्ये 63% पाऊस। पुढील 3 ते 4 दिवसांसाठी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याचा येलो अलर्ट, तर पुढच्या 5 दिवसांमध्ये कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।